प्रतापगडावरील पराक्रम. आदिलशाही हादरली. विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक एक गाजलेले शमशेर बहात्तर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होते. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा. बडी साहेबीन हिने एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. खानाने विडा उचलला. तबकातील विडा अफजल खान उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार. तुफान ताकदीचा पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्या दिवसांनी विजापूर दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारातच सादर होणार. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुलकाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. स्वराज्यावरील संकट. शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी आहे, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही, त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. अफजल खानाचे डावपेच. शिवराय प्रतापगडावर गेली ही बातमी खानाला कळता तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. शिवरायांनी प्रतापगडवरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देऊ. शिरा सवाशी. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी चटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्यासाठी निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. वाह, बहुत खुशी. आपली दाढी कुरवळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजल खानापुढे शिवाजीची काय भिशाल. हा डरफोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. भेट ठरली. प्रतापगडाच्या खालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले.
महाराजांनी खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडे कोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले होते. भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजळला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यात झिरोटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्याच हाताच्या अस्तनीत बिछवा लपवला, सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार. बाहेर सरदार उभे आहेत. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जीवाजी महाला, शिवाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधी शामियानात येऊन बसला होता. मनोराज्य करत होते. त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्यांचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दरवाजाजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाहीत? वकील म्हणाला, ये बडा सय्यदला भितात, त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. अफजल खानाशी झटापट. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. दिप्पाड खानापुढे शिवराय टेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीने वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्या खाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिछवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला. पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणाखणी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार एवढ्याच जीवाजी महाराज धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जीवाजी महालाने एका घावात त्या जागच्या जागी ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणच पुढे रूढ झाली. यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला. अफजल खानाच्या फौजीची दानादान. विजय शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफ होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजीवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.